तरुणांना खुशखबर. अहिल्यानगर जिल्ह्यात 290 तरुणांना मिळणार थेट शासकीय नोकरी. अहिल्यानगरमधील तरुणांसाठी मोठी खुशखबर आली आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील गट क मध्ये 67 व गट ड मध्ये 114 उमेदवारांना अनुकंप तत्वावरील नियुक्ती देण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. तर एमपीएससी कडून जिल्ह्यातील विविध विभागांसाठी 109 उमेदवारांची लिपिक पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. अशा एकूण 290 उमेदवारांना शनिवारी पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे वाटप करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमास जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी गती दिली आहे. उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, तहसीलदार शरद घोरपडे यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना रोजगाराची संधी मिळणार आहे.